नमस्कार, मी विजय शिरसाट पाटील भटकंती या ओनली मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचे सहर्ष स्वागत करतो। आज मी तुम्हाला महाराष्ट्र राज्यातल्या संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यापासून हाकेच्या अंतरावर असलेले लासूरच्या देवीच्या दर्शनासाठी आज आपण जाणार आहोत। तर चला माझ्याबरोबर। त्यात आहे माझा प्रिय मित्र वाल्मिक भाऊ सदाफळ आणि आम्ही अशा दोन जोड्या मिळून मोटरसायकलवर ही ट्रिप एन्जॉय करणार आहोत। तर चला। रस्त्याने आम्हाला चैतन्य ॲग्रो टुरिझम हुरडा पार्टी पाहावयास मिळाली। खूपच गर्दी दिसली। लवकरच तुम्हाला नगरचा सैबन हुरडा पार्टीचा व्हिडिओ पाहावयास मिळेल। मी वैजापूरला आल्यानंतर चौफुलीवर थांबून हॉटेल न्यू साई सागर नाश्ता सेंटरला थोडा वेळ थांबलो। तेथे आम्ही भजी आणि चहाचा आस्वाद घेतला। तत्पर आणि विनम्र सेवा असलेले हॉटेल न्यू साई सागर नाश्ता सेंटर हे आमचे प्रिय मित्र वाल्मिक भाऊ सदाफळ। चला लासूरच्या दाक्षायणी देवीच्या दर्शनासाठी निघूया। वैजापूर ते लासूर देवी ही 30 किलोमीटर अंतरावर आहे। ही आहे शिवना नदी। लासूरच्या दाक्षायणी देवीचे मंदिर हे शिवना नदीच्या काठावर वसलेले आहेत। पूर्वी हे हेमाडपंथी बांधकाम होते, त्यानंतर मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे। शिवना नदीच्या पुलावरून आल्यानंतर आपल्याला मंदिराच्या मागील साईडला असलेल्या गेटने आपण आत जाऊ शकतो, पण सध्या इकडचा रस्ता हा बंद केलेला असल्यामुळे आपण जाऊ शकत नाही। तर चला आता आपण गावाच्या रस्त्याने जाऊया। तुम्हाला गावातून मी मंदिराकडे घेऊन जाणार आहेत। तसेच वैजापूर औरंगाबाद हायवे पासून आपण लासूर गावामध्ये येऊन पण आईच्या दर्शनासाठी जाऊ शकतो। दाक्षायणी देवी ही लासूर गावातच आहे। आता आम्ही लासूरच्या देवीच्या मंदिराजवळ आलेलो आहोत। तर चला आता आपण आज जाऊन दर्शन करूया। हे आहे प्रवेशद्वार। चला आता आपण येथून मंदिराकडे जाऊया। थोड्या पायऱ्या उतरून आपल्याला मंदिराकडे जायचे आहे। छान असा हा मंदिराचा परिसर। खाली पण छान असे ब्लॉक बसवण्यात आलेले आहेत। ही आहे मंदिरासमोरील भव्य दीपमाळा। तसेच प्रसादाचे स्टॉलवाले पण आहेत। मंदिराच्या समोर छान अशी कलाकुसर केलेली कमान बांधण्यात आलेली आहेत। नवरात्रीमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी असते, त्यामुळे येथे स्टीलची रेलिंग करण्यात आलेली आहेत। आई दाक्षायणी देवी की जय। चला थोड्या पायऱ्या वर चढून आपण मंदिराकडे जाऊया। नवरात्रामध्ये भाविक ह्या होममध्ये नारळ टाकतात। दादा इकडे दर्शन घेतलं की मंदिराची स्वच्छता ही अप्रतिम आहे। येथे संगमरवराची फरशी बसवण्यात आलेली आहेत। रंगरोगटी करून छान असे मंदिर आईचे बनवण्यात आलेले आहेत। मंदिराच्या समोर छान असा सभा मंडप करण्यात आलेला आहे। तसेच छान असे झुंबर आपले लक्ष केंद्रित करते। श्री देवी दाक्षायणी संस्थान लासूर गाव।
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। दाक्षायणी आई की जय। आई दाक्षायणी देवी ही लासूर गावची आराध्य दैवत आणि वैजापूर तालुक्याची ग्रामदैवत आहे। मंदिराच्या साईडने भाविकांसाठी बसण्याची सुविधा पण करण्यात आलेली आहे। दाक्षायणी देवी ही दक्ष राजाची कन्या। दाक्षायणी देवीचे पीठ ह्या गावाखेरीज कुठल्याही ठिकाणी नाही, भारतामध्ये हे एकमेव पीठ आहेत। त्यामुळे दूरदूरवरून भाविक आईच्या दर्शनासाठी येत असतात। आईचे दर्शन झाल्यानंतर मंदिरामध्ये थोडा विसावा घेतला, पण खूप छान वाटले। ही आहे मंदिरासमोरील भव्य कमान। आपल्याला वाटत असेल की ही कलाकुसर केलेले मंदिर असेल, पण हे मंदिर नसून ही खूपच सुंदर अशी दीपमाळ आहेत। दाक्षायणी देवी ही लासूर गावात प्रकट झाली असून आई वडिलांकडून दाक्षायणी आईचा अपमान झाल्यानंतर तिने पुत्र कामेष्टी यज्ञामध्ये उडी घेतली। हे आहे घाटेश्वर महादेव मंदिर। चला दर्शन घेऊया। हर हर महादेव, ओम नमः शिवाय। दाक्षायणी आईने ज्या वेळेस पुत्र कामेष्टी यज्ञामध्ये उडी घेतली, त्यानंतर भगवान शंकराने जटा आपटून तांडव केले। तांडव केल्यानंतर परत आई दाक्षायणी ही लासूर गावामध्ये प्रगट झाली। येथे भक्तांसाठी भक्त निवासाची सुविधा पण करण्यात आलेली आहे। मंदिराच्या बाहेरील साईडला पण छोटे छोटे मंदिर आहेत, त्यांचे आपण दर्शन करणार आहोत। या लासूरच्या दाक्षायणी देवीच्या मंदिराला एक वेळ अवश्य भेट द्या। यूट्यूबवरील भटकंती मराठी चॅनलवर माझे सर्व व्हिडिओ नक्की पहा। तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। अशा पद्धतीने आम्ही लासूरच्या दाक्षायणी देवीच्या मंदिराचे मनोभावे दर्शन माझी जोडी आणि माझा प्रिय मित्र वाल्मी भाऊ सदाफळे यांच्या जोडीने घेतले असून आम्ही
दर्शन झाल्यानंतर एका ठिकाणी थांबून जेवणाचा आस्वाद मनसोक्त घेतला। अशा पद्धतीने आम्ही घरगुती जेवणाचा आस्वाद मनसोक्त घेतला आणि जेवण झाल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाकडे निघालो। सो हा लासूरच्या दक्षिणायनी देवीच्या मंदिराचा व्हिडिओ तुम्हाला जर नक्की आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल बटन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र। देवी दक्षिणायनी माता की जय। श्री देवी दाक्षायणी आई की जय।